आपला कोकणी माणूस आहे. नाव काय तुझं? प्रणव गडसे. स्क्रॅप गाड्या बघा कशा लावलेल्या आहेत, फक्त सांगाडा ठेवलेला आहे. लेकिन तूने क्या बोला था की भाई अंदर से बाहर से मैं दोनों साइड से करूँगा. मशीन मारता त्याने आत्मना केला नाही आणि आता मला बोलतो कि भाई तेरा हेडलाइट पूरा क्लियर हुआ है. ऊपर से वर्क आएगा ना तो 1000 रुपये हो जाएगा, ठीक है. और पूरा खोल फिटिंग के 1200 रुपये हो जाएगा. अरे बंद कर यार, कैमरा क्यों बना रहा है? अरे मेरा ब्लॉगिंग का है यार, अरे मेरा यूट्यूब का है. उसका मत बना, उसका बना तू. नहीं नहीं मेरा ही बना रहा हूँ मैं. जाने जाना पैसे नहीं उठा. नहीं 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 मेरे को नहीं चाहिए. मेरे को पैसा देता तेरे को. इतने चुतिया बनाचे धंधे लय आहेत. थैंक यू सो मच भाई, तेरा बहुत बड़ा भला करेगा भगवान. लेकिन उसने काम किया वो अच्छा किया क्या गलत किया? काम किया था लेकिन अगर से नहीं काम होता ना तो अंदर से खोलना पड़ा. लेकिन गलत किया ना. एक नंबर सुंदर व्हिडिओ असेल, मजा येते बघायला. लॉंग ड्राईव्हचे तर मस्त मस्त माहिती भेटते थोडीशी. माहिती. लक्षात ठेवा, काही वस्तू घेताना कुर्ला CST मध्ये सांभाळून घ्या, कारण तुमची सुद्धा फसवणूक कुर्ला CST मध्ये कधी पण होऊ शकते. हो ना, नमस्कार तुम्हा सर्वांना, जय शिवराय. आपल्या ट्रॅव्हलिंग विजय ब्लॉगवरती तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. ब्लॉग म्हणजे असा आहे की तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीला आता बरोबर 4 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि आपल्या गाडीचे जे हेडलाईट आहेत ते फारच जुने झाले आहेत. आपण आता एक असा काम करतो आहे की जुन्या लाईटी नवीन कसे होतील, म्हणजे फुल ब्रँड एकदम चकचकीतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला जायचं इथनं बरोबर नाही बघा. निलेशसुद्धा आपल्यासोबत आहे. निलेश हेडलाईट आता काढतो आहे आपल्या जुन्यावाल्या आणि इथून आपल्याला डायरेक्टली जायचं आहे कुर्ल्याला. तर चला पहिले आपण हे हेडलाईट काढून घेऊया. मग दाखवतो आपल्या हेडलाईटची कंडिशन कशी आहे ती. हे बघा, ही आपली आहे पहिली राईटवाली लाईट आहे आणि ह्याला बघा, हे बघा हे सगळे रॅशेस वगैरे आलेले आहेत. बघा इथे सुद्धा रॅशेस वगैरे आलेले आहेत. तर ह्याच्यामुळे ना लाईट आहे ना ती समोर पुढे पडतच नाही. संपूर्ण आतमध्ये बघा डस्ट पकडला आहे ॲक्च्युली मातीमुळे. आणि ही तर आपली ह्या लाईट आहेच. ही बघा ही आहे दुसरी लाईट. ह्यालासुद्धा बघा सेम प्रोसेस झाली आहे. बघा दिसते तुम्हाला इथून हे संपूर्ण असे रॅशेस झालेले आहे साईडला. तर आता ही जी लाईट आहे तुम्हाला आता बघा ह्या असं बघून घ्या लाईट कशी आहे ती. आपल्याला हे सुद्धा काढायचं. आपल्याला हे जे लाईटी आहेत फॉग लाईटी ते सुद्धा काढायचे आहे, कारण आता नवीन नियम आला ना तर ह्या लाईटीवरती सुद्धा 1500 रुपये फाईन आहे. आणि हा जो आतमध्ये जो बल्ब आहे व्हाईटवाला तो सुद्धा आपल्याला काढायचा, कारण आपल्याला नॉर्मल बल्ब टाकायचा आहे जो प्रॉपर कंपनीबरोबर येतो, कंपनी पाठवते, जो कंपनी फिटेड असतो तो. तर ह्याच्यासाठी आपल्याला जायचं पहिला कुर्ल्याला. पहिला आपण हे लाईटी काढून घेऊया दोन्ही साईडच्या. ॲक्च्युली इथे आतमध्ये सुद्धा 2 बोल्ट आहेत. बघा निलेशसुद्धा काढतोय बघा. काढायचं बघा कुठला बोल्ट आहे? हा वाला. अच्छा, हा बोल्ट काढायचा आहे तेव्हा हेडलाईट बाहेर आहे. त्या साईडचा कॉर्नरच आहे. हो कॉर्नर्स आहे. अच्छा, कॅमेरा घेतला. पाऊस आला जोरात. हे बघा गाडी तिकडे लावली आहे. गाडी पाऊस आला. पाऊस आला काही वांदे होतं. इकडे बोनेटसुद्धा ओपन ठेवलेलं आहे, कारण पावसामध्ये काय करू शकत नाही. बघा आपला मित्र दिनेश पेरंपल्ली. पुढे चल 2 बोल्ट निघत नाहीत या 2 हेडलाईटीचे. लोक 8 तासात ना कामावरनं घरी येतील, पण आमच्याकडे 2 बोल्ट मात्र निघणार नाहीत. काय निघले? माती लागले सगळे आतमध्ये खूप. तरीसुद्धा बघा एक आम्ही WD-40 आणली आहे. निलेश मारतं बघा WD-40नी. तरी मी इथे सुद्धा मी 2 बोल्ट काढलेले असे हे. तर इथे सुद्धा इथे मारायला लागले. इथे हा बाई, इथे पाहिजे. हां बाबा तिथे खाली. हां ठीक आहे. हा पण आहे. तो पण आहे. हा बघा हा बाबा खाली. तो चेसीच आहे. अच्छा, यानेच घाम काढला या 2 बोल्टनी. लय माती लागली ॲक्च्युली. चला फटकन काढूया आणि आता पाऊस थांबला तोपर्यंत फटकन जाऊन घेऊन या आणि तुम्हाला दाखवतो जुने हेडलाईट नवीन कसे होतात ते. काम 50 पॅकअप केला आम्ही. कैसा लगा मेरा मजाक? शोज पॅकअप झाला आमचा. आमचे दोन्ही स्क्रू निघाले रे बघा. आम्ही आता हात धुतो आहे आणि डायरेक्टली आम्ही निघतो, डायरेक्टली रवाना होतो आहे. कुठे जाऊया निल्या? कुर्ल्याला ना, कारण तिकडेच होणार सगळं आपलं काम. आमच्याकडे थोडं टूल्स पण कमी आहे. हा स्वप्नील पवार जा आता जा. आमच्याकडे टूल्स कमी असल्यामुळे थोडं आमचं काम रखडलं. चला पॅकअप झालं ॲक्च्युली, कारण निघतच नाही. त्याला गरम करून काढायला लागेल आणि आपल्याला जायला डायरेक्टली कुर्ल्याला जिकडे चाललो आहे हे घेऊन बॉक्स.
हेडलाईट ते तिकडे डायरेक्ट जाऊया आपण. चला लिस्ट पण येतो आपल्याबरोबर. बघा सगळं सामान बघा इथे ठेवलं आहे. हेडलाईटचे कवर. चला गाडी काढली आता डायरेक्टली जाऊया ते म्हणजे डायरेक्टली कुर्ल्याला. लय कष्ट लागले भाऊ, लय म्हणजे लय कष्ट लागले या गोष्टीसाठी. कारण 2 बोल्ड 2 बोन जिंदगी के. चला निलेशचा सुद्धा फोन येतो. भावानो एक खुश खबर आहे मला. जी साईडला जी स्क्रीनवरती एक छोटीशी रील दिसते ना रील, आणि ही जी रील्स आहे ना ती भावानो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. हे बघा ही निलेशने ना ही गाडी घेतली आहे बरोबर. पिकअप 10 फुटी ना पिकअप 9 फुटी 9 फुटी घेतली. अच्छा कितीला पडली ती? राऊंड फिगर आता 12 आणि बांधायला दिली आता काय माहिती किती. बांधायलाही दिली आहे. ओके. आणि बांधायला कुठे दिली माहिती आहे? आपल्या फारुख बाईकडे जिथं आपली गाडी बांधली तिथे दिली. AC वाली घेतलेली आहे 10 फुटी ती पण. आणि आता त्याचा एक्सपिरियन्स बघूया. आता आपल्या गाडीवरती होता कंटिन्यू, तर आता त्याची गाडी स्वतः आलेली आहे मार्केटमध्ये. पण आता ते 10 बांधायला दिलेली आहे. तर काय माहिती कधी 10-1 दिवसानंतर मला भेटेल. तरी बांधायला किती पैसे दिले घेतले घेणार आहे? तरी मॅक्सिमम 50,000 तर आहेच. कारण 4 वर्ष अगोदर मी 42,000ला बांधलेली आपली गाडी. तर मग ही 50,000 तर 100%. कारण आताच्या कंडिशननुसार कारण भरपूर कॉस्ट वाढलेली आहे आता प्रत्येक गोष्टीची. तर निलेश तुला कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू माझ्याकडून आणि आपल्या संपूर्ण फॅमिलीकडून. आपले संपूर्ण फॅमिली मेंबर असे पण निलेशला सगळेजण ओळखतातच आणि सगळेजण निलेशला कॉंग्रॅच्युलेशन नक्की 100% कमेंट करतील. धन्यवाद. आणि लवकरात लवकर तो आपल्या या बिझनेसमध्ये पदार्पण करतो आहे. तर आता डायरेक्टली जाऊया. पहिला आहे बघा आता माहीमला आलो आहे. हा आहे बरोबर विक्टोरी हायस्कूल आणि हा डायरेक्टली इथे माहीम गेला आहे. आणि हा माटुंगा पुढे रस्ता क्रॉस करून. चला सिग्नल सुटला आपला. हा बघा हा आहे माहीमचा चर्च. बघा आपण आता आलेलो बरोबर कुर्ल्याला. या स्क्रॅप गाड्या बघा कशा लावलेल्या आहेत. फक्त सांगाडा ठेवलेला आहे फक्त आहे ना. आणि हे बघा ही आहे खाडी. हे बघा आपण आता इथे आलो आहे BKCला म्हणजे कुर्ला CST रोडला आहे बघा. समोर तुम्हाला दिसते सगळ्या. हे बघा इथे सगळ्या जुन्या सेकंड हँड पार्ट वगैरे भेटतात. इथे आपण एकदा चेक करूया. चला अरे बघा निलेश गेला जसं मग तिकडे चेक करायला. बघा गाडी इथे लावली पार्किंगला. पार्किंग म्हणजे डबलला पार्किंग आहे. त्या साईडला पार्किंग आहे, या साईडला पार्किंग आहे. आणि हा बघा हा आला आहे बघायला. तर हा बोलतो की हे संपूर्ण दोन्ही लाईटिंगचे होल फिटिंग करून 1500 रुपये बोलतो आहे. म्हणजे खोलून पण आणि फिटिंग पण करून साफबीफ करून आतमध्ये बोलतो मशीन फिरवायला लागणार नाही. ही संपूर्ण जी काच आहे ना ती काढून तो साफ करायला लागणार. तर त्याला बोललो भाई 1500 नाही कमी कमी 1000 रुपये तरी कर. बघू आता तो वगैरे काही बोलणं चालू आहे. पार्किंगचा फक्त इथे प्रॉब्लेम इश्यू आहे. पार्किंग बघू आता इथे पुढे गाडी पार्किंग भेटले तर इथे लावून टाका गाडी हा साईडला. अमाऊंटमध्ये डन झालेलं आहे 1200मध्ये. आपल्याला तो दोन्ही लाईटी पोल फिटिंग करून आपल्याला देणार आहे. हे बघा त्याने ही ग्रिल काढलेली आपली. ॲक्च्युली ही पण ग्रिल आहे ना आपल्याला इथे मॅट लावायचा. लक्षात ठेवा ब्लॅक मॅट लावायचा आहे. ॲक्च्युली ह्या ठिकाणी यायचं ना कुर्ल्याला तर मग डबल ड्रायव्हर पाहिजेलच. कारण का एक जण जरी गाडीवरती लक्ष ठेवायला लागला तरी दुसऱ्याचा काम आहे तो आपला काम करून घेणं. कारण इथे एकाचं काम नाही. हेलमेट बघा पूर्ण ढल झाली आतमध्ये कारण उजेडच पडत नाही. हा ते पण काढ. हे बघा दिसतं तुम्हाला आतमध्ये बघा रॅश बघा आतमध्ये रॅशेस आले. ॲक्च्युली बघा आबा हा माणूस आलेला आहे. झाला काय माहिती आहे आता थोडासा प्रॉब्लेम म्हणजे पहिला ठरलेला 1200 रुपये. पहिला 1200 बोला तर 5 भाई आहे तो मेरा यार. पहिला 1200मध्ये वार्ता झालेली. त्यानंतर मग ॲक्च्युली ते 2 नट बोल्ट ओपन नाही हो रहा मेरे को मालूम आहे. तर हा काय बोलतो की तो बघा मग तिथे मास्टर आलेला असं पण तर तो 500 रुपये घेणार आहे. तर मी त्याला बोलो भाई 1200 के ऊपर मैं तेरे को नहीं दूंगा पैसा. नंतर मला बोलला की मैं 200 रुपये डालता हूँ आप 300 रुपये डालो. मी बोलो ठीक आहे चल डन.
तेव्हा डन. म्हणजे 2 BHK आम्ही दोघं घेणार, त्यातला एक फ्लॅट हा घेणार, त्यातला मी घेणार आहे. आपण दोनों में रहेंगे ना, किती साथ रहेंगे ना. अरे 15 करोड का फ्लॅट ले रहा तू अभी इधर से. आणि भाऊ नाही बघा, आई बघा आपली गाडी आपल्या फॅमिली मेंबरची आहे. आपला माणूस, आपला कोकणी माणूस आहे. नाव काय तुझं? प्रणव गडशी. प्रणव गडशी. आणि तुम्हाला सांगू स्पेशली हे रत्नागिरीचा गडशीतला. आणि आपली गाडी ओळखली नाही, तिकडे गाडी त्यांची लागली आहे. जस्ट आता गाडी आली आणि आपली गाडी ओळखली आणि त्यांनी थांबवलं गाडी. तर दादा इथे हा जरा गाडीचं काम आहे. बाकी आपले व्हिडिओ वगैरे होत मस्त आहे. नंबर आता राहिलं कुठे? कामोठ्याला. कामोठ्याला. इथे कशासाठी आलेलं? कामाला इकडे येतो ना चेंबूरला. अच्छा अच्छा, ते सामान पार्टसाठी आलं ना. अच्छा, इथे ॲक्च्युली रिजनेबल असते म्हणून मुंबईतले जे आहे जवळचे ते जास्त करून कुर्ला मार्केटला CSTला येतात. तर मी सुद्धा आता तेच करायला आलो आहे. पण जाऊ दे, 200-300 रुपये बघायचं नाही असं, पण इथे तिथे खाल्लं जाऊन बघायचं. ठेवून टाकलं त्याला 1500 रुपये. रिजनेबल ॲक्च्युली भाव आहे. आणि सेकंड हँड म्हटलं की इथे कुर्ला CSTला यायचं. तर तुम्हाला बघायला भेटेलच की आपण 1500 रुपयात आपण जुनी लाईट नवीन कशी बांधणार बघूया आपण. बरोबरला भेटून आपला असा कोकणी माणूस भेटला की जरा बरा वाटतं. मित्रांनो, लवकरच एक नवीन ट्रिप आपली चालू होणार आहे. मटेरियल अजून भरलेलं आहे, पण मी तुम्हाला नंतर शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला मी. चला मग. ही बघा, ही काढलेली आता आपली पहिली लाईट. मी पहिल्यांदा काढली आहे अशी, पण 4 वर्षात ना. कारण आपण गाडी घेतल्यानंतर आपण कधी काढली नव्हती. आणि आपल्याला हा ब्लप आहे ना, आम्हाला वाटते डीम ब्लप आहे. आपल्या हेडलाईटचा ब्लप पुढे आहे. काढला इथला? अच्छा, त्याच्यातच आहे. आणि हा बघा, हा दुसरा काढतो. आणि ही बघा आपली ही जी हेडलाईट आहे, हां ही बघा. हे बघा इथे दिसतं मला, हे जे रॅशेस दिसत आहेत ते आहे. ॲक्च्युली आता ही पूर्ण ही संपूर्ण जी व्हाईट लाईट आहे पुढची, ती संपूर्ण तो ओपन करून पॉलिश करणार याला. हा बघा, आपण हा ब्लप काढलेला आहे. हे बघा या हेडलाईटचा. कारण ह्याची आता मला असं वाटतं काय गरज नाही. कारण आपण हा घेतलेला बरोबर 3200 रुपयाला घेतलेला पण दिल्लीमध्ये. पण भाऊ हे जर आपण टाकून जर गाडी चालवत असेल तर आपल्याला भाऊ 1500 रुपये फाईन पडतं, लक्षात ठेवा. पण म्हणून विचार केला की आता हे आपण फुकट घेतले असं वाटते मला. कारण याची आता मला वाटतं काय गरज नाही. कारण आता नकोच लावूया. तुम्हाला सांगतो की जी नॉर्मली लाईट आहे जी कंपनी देते तीच लावा, पण थोडीशी वोल्टेज जास्त असते तरी चालेल. आणि असे वाईट LED लावू नका. ही चुकी केली तर तुम्ही नका करू, लक्षात ठेवा. हे बघा, तो सुद्धा तो काढायला घेतला हे लाईट. तू मेरा ये काट लिया क्या? हाँ, वो नट जो है वो सड़ गया था. अच्छा हे बघा यानी ही दुसरी काच काढली आहे. ये अपना अभी फिर से लगेगा. अच्छा लगेगा ना. हाँ, इस पे दूसरा लगेगा. ये जो है ये सीट हाँ. जंग लग के खत्म हुआ है. अभी इस पे जो ये कटिंग हुआ है हाँ. इसके अंदर से स्क्रू लगेगा. अच्छा ठीक है, जैसा तुम्हारा पहले था वैसा प्रॉपर करके देंगे. ठीक है ओके सिर्फ आप वीडियो देखो. ओके ओके. हो हे बघा काढली ही हेडलाईट, त्याच्या हातात आहे. फिर वही इधर काय बल्ब हा काढून ठेवा. ह्याच्यामध्ये बघा यांनी काय केलं आहे, ह्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि याच्यामध्ये एक फटका टाकलेला आहे. त्याच्यामध्ये बघा हा शॅम्पू टाकतोय. बघा शॅम्पू. म्हणजे विचार करा, एका शॅम्पूचा कमाल आणि फुल धमाल भाऊ. बघा जिथे काम करायला घेतलं आहे हे बघा, आपले 2 लाईटी धुवून झाले. अजून त्याला पॉलिश वगैरे करायचं आहे. आणि निलेश भाईने आपल्याला बघा चहा आणले, पाण्याची बॉटल. आणि निलेश जिथे जातो तिकडे बाबा आपल्याला म्हणजे काम 100% होतच आहे. ॲक्च्युली आपली होती 60ची लाईट होती, 50-60ची होती ना. वोल्टेज होता 50-60, पण आता आपण टाकणार आहे 100, 110, 120 ना, 110, 130चा पण ब्लब टाकतो आहे. आणि त्यासाठी कटआउट वगैरे सगळं संपूर्ण सेट आणलं आपल्याला. बरोबर भेटला आहे सेट 950 ना, 950 रुपयाला आपल्याला सेट भेटला आहे. चला आपण पहिली चहा वगैरे पिऊन घेऊया.
चला चहा पाणी झालेलं आहे. आता आपला त्यांनी काम करायला चालू केलेलं आहे. वरना तो पहिला पॉलिश करतो आहे. पहिला बघूया कसा पॉलिश करतो, तुम्हालासुद्धा दाखवतो. तुमचीसुद्धा लाईट जर अशी डस्ट पकडला असेल तर मग किती खर्च होईल तुम्ही सगळे तुम्हाला माहिती पडेल की कसं करतात ते वर सगळं तुम्हाला दाखवतो. चला बघा हे मशीन आहे. तुका काय माहिती तुम्हाला दाखवतो. हे बघा हा कापड आहे असा, खूप असे कापड आहे. पण त्याच्यामध्ये ना ह्या वरती जी काचाला ग्लासला ना ते बाईने आता करून घेतलेलं आहे. इधर काय लेके बाय बघा केले इथे कसं माहिती आहे, जिकडे जाईल ना तिकडे जावं लागतं. लक्षात ठेवा कुर्ला CST आहे तर त्याच्यामुळे इथे जागा सोडायची ना. हां भले तो कुठे पण जाऊन द्या. आता इथे आला आहे तर इथे राहिलो आहे, कारण का कंटिन्यू पाठी फिरायचं. लक्षात ठेवा इथे तो काच ओपन करणार. मला आधी बोलेला की का अगर काच ओपन नहीं किया तो पैसा कम लूँगा, अगर दोनों साइड का अंदर बाहर किया तो मैं पैसा लूँगा पूरा. ठीक आहे, जर पूर्ण केले तरच पण त्याला पैसे द्या. लक्षात ठेवा. अगर गरजा हो तो बोलो. अरे तूने अच्छा किया है, मैं वो क्या बोल रहा अच्छा किया है, लेकिन तूने क्या बोला था कि भाई अंदर से बाहर से मैं दोनों साइड से करूँगा. आप भी बोले थे ये चीज़. अरे यार मैं तेरे को 1200 रुपये दे रहा हूँ मालिक. 1200 रुपये देतो आहे मी. आणि आता मी माझा प्रॉपर ह्याने केलेलं आहे सगळा. आणि आतमध्ये त्यांनी माझे हे करतात ना मशीन मारतात, त्यांनी आतमधनं केला नाही. आणि आता मला बोलतो कि भाई तेरा हेडलाइट पूरा क्लियर हुआ है, अभी तो ऐसे लेके जा. भाई 1200 रुपये मला कुठले द्यायचे. तर 700 मध्ये काम होतं आहे. मेरे को मालूम है ना भाई इधर हम लोग रहते हैं यार, इधर रहने वाले हैं. आप बोल ना. करके दिया अंदर से उसने वॉश कर दिया ना, हाँ। तुम्हारी अच्छी से पानी उसमें है ना, हाँ। तो धुलो से सुखा के फिर लगा देगा. टेंशन मत लो. वैसी बात नहीं हुई थी. वो खोल के फिटिंग करने वाला था. कभी बोले तो मैं खोल दूंगा. ये खुलवा रहे अरे हो. वही तो मैं बोला. मेरे को क्या बोला पहला सुनो, ऊपर से है ना, ऊपर से हो पाएगा ना तो 1000 रुपये हो जाएगा. ठीक है, और पूरा खोल फिटिंग के 1200 रुपये हो जाएगा. ऊपर से खाली पार्ट सफा किया था, अंदर जब वॉश करोगे तो अंदर बाहर उसको धो. वो बात नहीं बोलो. अंदर से मेरे को खोल फिटिंग का बोला, पूरा खोल फिटिंग का बोल. बात बता क्या बोला था. खोल फिटिंग का बोला था नहीं. खोलने के लिए बोला था कि भाई क्या बोले. वो बात सुनो पहला. खोल फिटिंग का बोला था. बंद कर यार, कैमरा क्यों बना रहा है? अरे मेरा ब्लॉगिंग है यार. अरे मेरा यूट्यूब का है. उसका मत बनाओ, उसका बना तू. नहीं नहीं मेरा ही बना रहा हूँ मैं. उसका बना ये यूट्यूब का मैं मेरा है वो. आदमी का बना, हम लोग का नहीं बना. हाँ मैं मेरा ही बना रहा हूँ ना. हाँ, तेरा बनाओ ना. देख ये यूट्यूब के लिए चाहता है भाई. उसका बनाओ. वही तो ना. यूट्यूब पे नहीं डालना भाई ये सब. नहीं नहीं मैं तो कैमरा बंद करो. कोई मतलब नहीं है. मैं क्या बोल रहा हूँ तेरे को. हाँ मैं इसका ही बना रहा हूँ, इसका नहीं बना रहा हूँ. आदमी का बना तो उधर. हाँ मैं उसका ही बना रहा हूँ, लेकिन जो सच्चाई है मैं वही बोल रहा हूँ. लेकिन हाँ, क्या बोल रही है बात बोले नहीं. इसको हीरो बदलेगा, इसको हीरो बदलेगा. मुंबई का तो ऊपर से उसने नहीं किया, जो किया ना अंदर बाहर. ये बात वो बोला. ये बात वो पूरा खोल फिटिंग के अंदर से पॉलिश करके वो बोला था. अंदर जब वॉश कर देते हैं इसका नुकसान का अंदर का पूरा मालूम है, आपको भी मालूम है. पूरा ग्लास निकालता है वो एक साइड से. वो ये हार्ड बोलती है, मुलायम बोलती नहीं, जो गर्म अरे करके पहली खुल बार जाएगा. नहीं कर रहे हैं. अगर मैं तुम्हारे सामने गर्म करूँगा छोटा से, हाँ अब आपको खोलने के लिए दूंगा. अगर नहीं खुला तो खुल जाएगा. पैसा कम दे ना भाई, मैं वही बोल रहा हूँ. अरे पैसा कम दे. तुम क्या बोले, जो पैसा आप दिए हो ना, हाँ. तो ज़्यादा नहीं लिए हम लोग. जो तुम बोल रहे हो, नहीं, आपने एक अलग बोल रहा है. अरे मेरे भाई उसने क्या किया बोला तो चल मैं बोलने फीडिंग का पैसा ले तू, मैं कुछ नहीं बोल रहा है. तू मेहनत करे तू. ऊपर से करता मालूम है. पानी डाला, साहब एक शैम्पू डाला, ये उस ऊपर से मारा हो गया. अरे इधर ही बोला. अरे वो बात नहीं बोल रहे हैं. अगर तू पूरा अंदर से साफ कर रहे तो वो तो पैसा लेना 1000 रुपया. आप मेरे से क्या बोले. उसमें ऐसे बोला मेरे को वो काटने का मेरे को 500 रुपये दे. अरे कैसा चीज़ है यार भाई ये. कितने बात किया था. उतने में बात किया था उतना वो धोन दिए. तुझा खाली वो मशीन मार के गर्म थोड़ा दुकान, सीडार का दुकान मालूम है. तो ब्लोअर मार देना, उड़ जाएगा पानी. हाँ पानी उड़ जाएगा, फिर लगा दे उठेंगे. मतलब क्या ये हार्ड बोटिंग, तुमको हार्ड बोटिंग समझ में आता क्या होता है. तो क्या बोलो यार तुम लोग को. अभी मैं इधर रहने वाला, मैं क्या मैं कुछ नहीं बोल सकता. चल जाने से ना पैसे नहीं उठा. नहीं नहीं मेरे को नहीं चाहिए. मेरे को पैसा देता तेरे को. काम नहीं हुआ जो तुम समझ रहे हो, गलत काम नहीं हुआ. भाई साहब मैं इधर बॉम्बे का रहने वाला, मैं इधर माही में रहता हूँ मालिक. ऐसा मत सोच चला वो खोल नको ते. भाई, मैं धंधे वाला आदमी हूँ यार. भाई यूट्यूब पे डाल देना, हम लोग देखेंगे.
वो चाइना है ना। तुम्हारी लाइट की मर जाएगी। मैं क्या बोल रहा हूँ उसको, मैं खुलवाऊँ नहीं, मैं नहीं खोल रहा हूँ, लेकिन तू पैसा तो कम कर, तू अंदर से किया नहीं, पैसा तो कम कर। वही है भैया, अंदर से वाश करने का, बाहर से फेंकने का। नहीं यार तू ऐसा बोला है, पैसा है ऐसा नहीं है, तू आप पहली बार नहीं कर रहा है। भाई भैया। इधर का ही बंदा हूँ मैं, तेरे को बार बार बोल रहा हूँ, इधर का ही बंदा हूँ मैं। कहीं का बंदा मैं क्या बोल रहा हूँ? मैं पूरा इधर आता जाता हूँ, इधर मेरा इधर ही काम करता हूँ मैं पूरा मालिक। मेरी बात सुनो, तुम किस्मत नगर, पीछे किस्मत नगर है ना, जहाँ के बंदे हो ना, वहाँ work करना, वही बेटा मुझे लेके। ए त्याला सांग नको खोल, त्याला सांग पैसे देतो असेच. बघितला इथे समोर समोर बनवून घ्यायचा, इथे चुत्या बनवायचे धंदे लय आहेत, कारण इथे खडे खडे चुत्या बनवले, खडे खडे. भाई बस थैंक यू सो मच भाई, तेरा बहुत बड़ा भला करेगा भगवान, याद रख. दूसरे का दुकान पे वीडियो बना रहे नहीं नहीं मैं तेरे को ये बोल रहा हूँ, वीडियो में बनाऊंगा क्योंकि मेरा वो हक है. तो वीडियो बनाओ. थैंक यू सो मच, दे मेरे को फिटिंग करके दे. चल येता आहे तर लक्षात ठेवा, इथे उभा राहून काम करा, बाकी काही नाही. पैसा आज उद्या कमवू, पण इथे उभा राहून काम करा भावानू, कारण लगेच इथे तुमचा टायर पण लगेच काढला जातो, लक्षात ठेवा. भाई लगा 1,500 रुपये घेतले त्यांनी, काय वांदे नाही, 1,500 रुपये गेले. तू लगा ला, जो बुलाया मैं तो उसके ले लूँगा। तू उसके पास से कुछ भी ले. इसका तार तुमको दिया था। एक इधर लगा, एक और था, बल्ब दो ना, एक ही दिया था ना मेरे को. बल्ब हाँ बल्ब दो ना। ये खड़े खड़े चुतिया बना, तो लक्षण रख, खड़े खड़े. भाई तूने सच्चाई का काम किया है, तू तेरा पैसा ले रहा है, मेरे को कोई तकलीफ नहीं, लेकिन उसने काम किया वो अच्छा किया क्या गलत किया? वो भी काम किया था, लेकिन अगर से नहीं काम होता ना तो अंदर से खोलना पड़ा। लेकिन गलत किया ना. लेकिन अभी काम हुए तो भी क्या कर लेकिन लेते पैसा तो कम लेना मांगता था ना. जो बात हुआ है वही पैसा पे नहीं मैं क्या बोल रहा, पैसा तो कम लेना मांगता था ना. ये ना देख मेरा वीडियो देखने वाला ना बहुत है, और इधर आने वाले भी बहुत है, लेकिन अगर ये बंदे ज़्यादा मेरा वीडियो वायरल जाता भाई, तो मैं क्या बोला तेरे को. पे जाके तुम इंस्टा पे सोडून द्या वार्ता यार, चला जाऊन याला 1,500 रुपये देऊन टाकूया. मेरा कोई भी वीडियो नॉर्मल नहीं रहता है, मैं एडिटिंग गोलमाल है भाई, सब गोलमाल है कुर्ला में भाई. काय ना चला करून टाका पटापट. आणि ह्याची वायरिंग आहे ना, कटआउट वगैरे आणलेलं आहे निलेशनी, तो निलेश आता आपण फक्त इथं वायर फिट करून, हे बल्ब फिट करून घेऊया, नंतर इथे लावून टाकूया. हे बघा आपण ह्याचा पण ह्याचा बल्ब आहे, तो बल्ब तिथे घेऊया, इथे लावून टाकूया. लाईट चालू करू नका. भारी मौसम झाला आणि फुल मस्ताना भाऊ. बेचारा बाबा पावसात काम करतोय, त्याला म्हणतात खरी मेहनत. क्या भाई तेरा हक है भाई, पैसे का ऊपर याद रख. तेरे को पैसा दूंगा मैं, समझ गया. आता ही लाईट फक्त राहिली आहे, ही लाईट त्यांनी डन केलं नाही, फक्त ह्याचा फक्त राहिलं आहे बघा. हा इनी त्यांनी कट करून टाकलं नाही, तुम्हाला बोलला की करतो म्हणून. दिसलो भाऊ दिसलो. पाणी बघ येत होतं किती आलं. बोल नंबर बोल. 73. अरे पैसा भेज रहा हो तेरा पैसा चाहिए कि नहीं चाहिए? हाँ चाहिए ना. 73. बोल नंबर बोल. 73. त्या भाईला आपण पैसे पाठवते. कितना भेजू बोल अभी? 15. कुछ कम करेगा? 1500 नाही, किती पाहिजे? 1200. 1000 रुपये द्यायचे त्याला, काम तसं केलं नाही ते. 1200 रुपये देऊन टाकूया. और फिटिंग का कौन देगा? तू देगा वो. नहीं तो वहाँ पे आके बात कर लो ना. नाही नाही इधर आके बात कर. इधर आके बात कर. तर नाही. मला 1200 रुपये पाठवतोय, कारण कामं तसं केलेलं नाही. काय करायचं याला मला कमेंट करून सांगा एकदा, याला 1500 द्यायचे का 1200 द्यायचे. 1200 भांडणं नको असेल तर मग 1500 देऊन टाकूया. जर भांडणं करायची असेल तर मग 1000 रुपये देऊन टाकूया. नाही, अशी 1200 माझ्या ताकद आहे इथे भांडणं करायची. इथे काय पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहेत ना माझ्यावर, मग काय बस टेन्शन नाही घ्यायचं. स्माइल दे रहे ना, तो तेरा गलती त्याला है. पैसे पाठवले ऑलरेडी, मला फोन येतोय. चलो बाय. हे समजू पाऊसच तेवढा आहे. LED कुठे दिसतंय? हे बघा आता इथनं निघालो आहे. पहिला आपण हेडलाईट आपण ब्लब लावलेले आहेत, पण अजून जी वायरिंग आहे ती अजून करायची बाकी आहे. पण इथला ट्रॅफिक म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. पैशाबद्दल बोलायचं राहिला तर मग मी तुम्हाला आता लगेच सांगतो पैशाबद्दल मी त्याला का एवढे कमी दिले. भाऊ कामच तसं आहे, तुमचे कमेंट समजून मला समजेलच की विजय दादा बरोबर केलास तू जे केलास ते. बरोबर ना. त्याला 1200 दिलेत मी, आणि मी त्याला 1200 देणार होतो. 1500 मी त्याला अजिबात देणार नाही 1500, कारण त्यांनी कामं तसं केलं नाही. हे बघा ही ट्रॅफिक बघा, ही सगळी ट्रॅफिक चालली आहे टिळक टर्मिनस म्हणजे कुर्ल्याला चालली आहे साईडला.
कारण एवढी ट्रॅफिक आहे ना, संपूर्ण रस्ता पूर्ण भरलेला आहे आणि आपल्याला जायचं आहे या युटर्न मारायचा बघा त्या साईडला दिसत्या दिशेने. आपल्याला इथे ब्रिजच्या खालला एक युटर्न आहे, हे बघा युटर्न मारून आलो आहे ब्रिजच्या खालना. आणि हा डायरेक्टली हा जो ट्रॅफिक चालला आहे तो चालला आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. म्हणजे डायरेक्टली इथनं सांताक्रूज, विलेपार्ले, अंधेरी हा रस्ता डायरेक्टली सरळ जाईल. तेव्हा दाखवतो तुम्हाला सरळ म्हणजे तो बघा हा ब्रिज गेला आहे, ब्रिज चढलो की डायरेक्टली वरती वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जाईल आणि आपण आपल्याला या ब्रिजच्या खालना जायचं आहे. बघा आपण बघा आता ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. आपण जस्ट आता तिथनं राईट टर्न मारला आणि पुढे जायला आता पुढे बीके म्हणजे संपूर्ण बीकेची जायची म्हणजे. आणि बघा आपण घेतलेला तो ब्लब ही रूटची वायरिंग आहे. असं तुम्हाला बघा ही पूर्ण सेट आहे ना, सेट आहे, रूटचं वायरिंग किट आहे. जास्त व्होल्टेजचा ब्लब लावायसाठी हा यूज करतात. अच्छा, त्याच्यामुळे ब्लबला काही जळायचं आणि काय उडायची शक्यता नाही. फ्यूजवरती सगळा लोड जातो. काय म्हणजे आपण जो ब्लब घेतला आहे 130चा 130 बाय 100 हां, ही परफेक्ट वायरिंग आहे. ही किती पडली आपल्याला ही वायर? ही वायर आपल्याला पडलेली आहे एक कुर्ला मार्केटला 750 रुपयाला. 750 ओरिजिनल वायर, ओरिजिनल आहे, रूट्सचं आहे, पूर्ण सेट आहे. सेट आहे. त्याच्यामध्ये मिंडा कंपनीचं पण येतोय. त्याच्यामध्ये पण थोडं 50-100 रुपयाचा फरक आहे. अच्छा, मिंडा कंपनी ती पण ओरिजिनल आहे, पण रूट्स बेस्ट आहे मी म्हणतो. रूटची चांगली आहे. कारण रूट आणि आपल्याला ब्लब कितीला भेटले? 150 रुपयाला एक, एक 150 रुपयाला भेटला आहे. म्हणजे 300 रुपये. 300 रुपयाला 2 ब्लब. 300 रुपयाला 2 ब्लब. आणि ही वायर सेट आहे पूर्ण हा 650 रुपये, म्हणजे 950 रुपये आपला हा एक खर्च झाला आहे. आणि ह्या ब्लबचा उजेड जर तुम्हाला बघायचा झाला तर मग तुम्हाला भन्नाड अशी एक ॲडव्हेंचर ट्रिप तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो आहे 1400 किलोमीटरची. पण त्याची सुरुवात बरोबर लवकरच होणार आहे. तुम्हाला मी अपडेट देईलच. तुम्हाला आपल्या जर तुम्ही मला जर इंस्टाग्रामला आणि फेसबुकला जर तुम्ही फॉलो केला नसेल तर तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे स्क्रीनवरती, तुम्ही जावा त्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तिथेच होतं तुम्हाला स्टोरी तुम्हाला भेटेलच. आणि असे पण तुम्हाला 2-3 दिवसानंतर ॲड फेसबुकला आपण ब्लॉग टाकतो. तर बघा हा ट्रॅफिक संपूर्ण क्लिअर करूया. आता मी बरोबर पोहोचलो कुठे माहिती आहे? आमच्या सत्यम टॉकीज येते बघा. ही लेफ्ट साईडला सत्यम टॉकीज आहे. इथे सत्यम शिवम सुंदरम, जुन्या काळातली जी माणसं होती सत्यम शिवम सुंदरम म्हटलं की लगेच ओळखायची की बाबा आपण वरलीमध्ये आता एंट्री केली असं असे बोलायचे. हे बघा ही आमची ही सगळी संपूर्ण खाऊ गल्ली. आता ॲक्च्युली भरपूर भूक लागली आम्हाला म्हणून इथूनच आलो आहे डायरेक्टली. हे बघा या साईडला चला, ही बघा जागा पण आहे तिकडे लेफ्टला. ही बघा जागा मस्त भेटली, करकरीत एकदम परफेक्ट. त्या साईडला ऑर्डर दिलेली आहे व्हेज चीज ग्रिलची. आणि इथे हे बघा निलेशनी हे सगळा पूर्ण सेट काढलेला आहे. एवढी मोठी वायर आहे. अच्छा, अशी इथे वायर घ्यायची. ऑर्डर तर पाठीमागे दिलेली अशी, पण आपण ऑर्डर येईपर्यंत आपला हा काम लगेच होणार आहे. तर आपण हेल्मेट टाकलेत ना. हे बघा आता जो नॉर्मल इथे जी लाईनिंग होती तो ॲक्च्युली हा जरा पूर्ण जो फॉग आहे तो लाईट पेटल्यानंतर तुम्हाला दाखवतो स्पेशली. पण एक लक्षात ठेवा, कुर्ल्याला जात असाल तर भावांनो जाऊ नका. आणि गेलात तर मग भावांनो लिगली जावा. आणि ही व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा की कसा फसवणूक होतो कुर्ला CSTला. लक्षात ठेवा, सगळ्यांना शेअर करा ही व्हिडिओ, कारण आमची सुद्धा फसवणूक करत होते. आणि मी त्याला पैसे देणार पण तो असे 1500 रुपये, पण मी बोललो पहिला काम करून घेऊया. तुम्हाला मी सगळी व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दाखवलं मी कसा आपण त्यांनी केलेला प्रोसेस वगैरे. आणि आपल्याला सांगत होतं की ते मैं उदो अंदर बाहर काही मैं पैसा लूँगा. चला पहिले फिटिंग करून घ्या. बघा चीज टोस्ट. ये भाई इसका सॉस वगैरह इधर है तो दे डाल ना. चीज ग्रिल है, चीज़ ग्रिल, सॉरी भूल गया यार, कभी भूल जाता हूँ मैं. इधर कुछ तो डाल चटनी मिटनी. कसा वाटतं भावना बघा, इधर साईड में डाल. ॲक्च्युली भरपूर भूक लागली ना, जाम भूक लागलेली. ग्रिल पण भरपूर गरम असं पण वाफ इथे वाफ.
पहिल्याच बाईटनी मन शांत केलं पाहिजे, दुसऱ्या बाईटनी विचार शांत केले. पण मस्त आहे. हे बघा आपलं अजून काम बाकी आहे थोडंसा. आणि नीरजनी ते अर्थिंग तिकडे दिलेली आहे, इथे सुद्धा अर्थिंग दिलेली आहे. फक्त हा जो वरची वायर सोडली ना ते फक्त जरा थोडासा गोंधळ झाला आहे. आणि आपल्याला भेटायला आपले भाऊ, नाव काय होतं? स्वराज. तुझं नाव होतं? हर्ष. हे कुठे इथेच राहतो तुम्ही? गोपाळनगर. म्हणजे आपल्या जवळचेच रहिवासी आहेत. एक नंबर. आपले व्हिडिओ वगैरे कसे असतात? एक नंबर सुंदर व्हिडिओ असतात, मजा येते बघायला. लॉंग ड्राईव्हचे तर मस्त मस्त माहिती भेटते थोडीशी, इन्फॉर्मेशन भेटते आणि छान व्हिडिओ बनवतो. मजा येते. सुंदर बराडला भेटून मस्तपैकी बघतो. बराडला ॲक्च्युली मी जरा थोडंसं काम करत होतो. जस्ट आता नाश्ता केला आणि थोडंसं काम राहिलं आहे उरलेला, थोडं करून घ्या. म्हणजे आपल्या दादानी गाडी बघितली. स्वामी समर्थ बघितलं, म्हटलं दादा हा मी म्हणलेलं की कधीतरी दादाची गाडी खाड्यामध्ये नाही तर कुठेतरी दिसणार, तर दिसली. आपला माणूस भेटला आहे. नवीन एक पॅटर्न ठेवलेला आहे की कोणी पण भेटला आपला फॅमिलीमधला तर आपला माणूस म्हणून एक ब्रँड ठेवलेला आहे. तर बरं वाटलं. थँक्यू सो मच. चल धन्यवाद. चला पटकन आता काम करू. हो थँक्यू सो मच. हे बघा आपण आता लाईट फिट केलेली आहे. नीला लाव जरा. वायरिंग लावलेली आहे बघा. चालू झालेली आहे आपली लाईट. बरोबर आहे. क्रॉस नाही लागले, बरोबर लागले ना? पाणी कमी होईल ना ह्याच्यातला. हे बघा लाईट चालू आलेली आहे. अशी पण हेड लाईट. हां पडेल, मला असं वाटतं पडेल. कशी वाटते मित्रांनो? हे बघा आपली हेडलाईट. ही डिप्पर, सॉरी हे अप्पर आणि हे डिप्पर. कशी वाटते? हा भारी ना एकदम. आता बघा हे बघा, हे बघा. नक्की मला एकदा कमेंट करून सांगा लाईट कशी झाली ती. मित्रांनो गाडी लावली पार्किंगला आणि खूप दमलो यार. असं वाटत होतं की कधी जातो घरी. आणि पहा कपडे वगैरे सगळे संपूर्ण ओले झालेले आणि त्याच्यामध्ये तो ट्रॅफिक खतरनाक. तुम्हाला माहितीच आहे ना काय किस्सा आपल्यावर घडला CST कुर्ला CSTला. लक्षात ठेवा काही वस्तू घेताना कुर्ला CSTमध्ये सांभाळून घ्या, लक्षात ठेवा. कारण तुमची सुद्धा फसवणूक कुर्ला CSTमध्ये कधी पण होऊ शकते. तशी माझी होत होती. आता तर मी त्याला 300 रुपये कमी दिले भाऊ. कारण आपल्याला काम खूप महत्त्वाचा होता. कारण सध्या तर तुम्हाला माहितीच आहे की बाहेरच्या राज्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा फाईन मारत आहेत व्हाईट लाईटवरती, LED लाईटवरती. तर मी विचार केला की नको मी काढून टाकले असे. पण मजा आली. तुम्हाला मित्रांनो कशी एकदा मजा आली नक्की मला एकदा कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो प्लीज जो कोण जात असेल ना कुर्ला CSTला हा ब्लॉग सर्वांपर्यंत शेअर करा की बाबा कशी फसवणूक होते कुर्ला CSTमध्ये. आणि आय होप तुम्हाला सुद्धा हा ब्लॉग खूप छान आवडला असेल. आणि मला सुद्धा खूप आवडला यार. कारण माझी मेहनत एवढी लागली. खरं सांगतो खूप मेहनत लागते भाऊ ब्लॉग शूट करायला, एडिट करायला. आणि त्याच्यामध्ये सगळं काय खूप म्हणजे खूप कष्ट लागतात. त्या कष्टासाठी मित्रांनो तुम्ही मला एक लाईक आणि कमेंट नक्की करा. तर चला मित्रांनो आपल्याला लगेच निघायचं आहे. बरोबर आपली मोठी ट्रिप आहे 1400 किलोमीटर येऊन जाऊन बरोबर 2800 किलोमीटरची ट्रिप होणार आहे. तर लवकरच भेटू आपण मॉर्निंगला. आणि बरं मित्रांनो चला बाय बाय आणि टेक केअर.